महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 6 मार्चला सादर होणार आहे. दरम्यान महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन जाहीर झालं असून यंदा अचानक अजित पवार यांच्या निधनामुळे त्यांनी तयार करून ठेवलेलं बजेट कोण सादर करणार याबद्दलची चर्चा सगळीकडेच होती. यंदा एकूण 26 दिवस अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू राहणार असून त्यामध्ये सुट्ट्या वगळता आता 20 दिवस हे कामकाज सुरू राहणार आहे असं देखील म्हटलं जाते. महाराष्ट्र शासनाच्या संसदीय कार्य विभागाने विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं टाइम टेबल जारी केलंय. त्यानुसार 23 फेब्रुवारी ते 20 मार्च या कालावधीमध्ये हे अधिवेशन सुरू होणार असून 6 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. एकूण 26 दिवस अर्थसंकल्प अधिवेशन सुरू राहणार असून त्यामधील सुट्ट्या बाजूला काढत 20 दिवस हे कामकाज सुरू राहत आहे. दिवंगत अर्थमंत्री अजित पवार यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर मोठे शोककळा पसरले. त्यांच्या निधनानंतर राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. मात्र कोण सादर करणार ही चर्चा होती, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः त्या सगळ्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. अजितदादांनी अर्थसंकल्प मांडायची सर्व तयारी केल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मात्र आता हे अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सादर करणार आहेत. यामध्ये विविध योजना, तरतुदी, नव्या योजना, आयत्या वेळेला येणारे विषय आणि त्यासाठी करण्यात येणारी तरतूद अशा सर्व गोष्टींवर अर्थसंकल्पासाठी काम करावं लागेल. दरम्यान अजित पवार हे गेल्या अनेक महिन्यांपासून यामध्ये प्रक्रियेत होते, पण आता फडणवीस अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे आयत्या वेळी यामध्ये काय नियम बदलतायत किंवा काय बदल होतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.